बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। मनोरमा खेडकरांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। मेट्रो अधिकारी पोलिसांसोबत हुज्जत घालत असतानाचा हा व्हिडिओ आहे। मनोरमा खेडकर यांचा 2022 मधला हा व्हिडिओ समोर आलाय। मग आम्हाला आले तर तुम्ही थांबताय का बोलणं? मग तुमचंच चाललंय तिकडं। तुम्ही काय दांडेन कुराडेन घेऊन येताय म्हणजे काय नागरिक आहे का? तुमचं काम नाही का? बोलायचं तुम्हाला सांगा, तुमचं काम नाही का? ते माझं काम आहे का? बडबड करताय। ते माझं काम आहे का ते? मग आम्हाला आले तर तुम्ही थांबताय का बोलणं? मग तुमचंच चाललंय तिकडं। अधिक माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एक भांडाफोड जो आहे म्हणजे एक गोष्ट बाहेर निघाल्यानंतर अनेक गोष्टी त्याला लागून असलेल्या अनुषंगाने बाहेर येऊ लागतात, तसाच हा प्रकार आहे। नेमका काय झालं होतं, काय घटना होती ही? नाही, हा 2022चा व्हिडिओ आहे। खरं म्हणजे आता वेगळे प्रश्न विचारले पाहिजेत व्यवस्थेला। इथे पोलीस अधिकारी दिसत आहेत, मेट्रोचे अधिकारी दिसत आहेत, त्यांनी त्यावेळेला मनोरमा खेडकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा का नाही दाखल केला? कारण जर हे इतकं हुज्जतीचं वागणं आहे आणि ते त्या मोठ्याने ओरडतात असं दिसत आहेत, तर आता खरं तर प्रश्न उलटे विचारले गेले पाहिजेत। कारण एकानंतर एक जे व्हिडिओ बाहेर येत आहे त्यातनं दिसत आहे की विशिष्ट प्रकारची एक मानसिकता आहे। आता मी जेव्हा तो ग्राउंड रिपोर्ट केला तेव्हाही माझ्या असं लक्षात आलं होतं की तो जाधव नावाचे पोलीस अधिकारी होते, ज्यांच्याकडं ह्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केलेली होती की त्या पिस्टल दाखवत आहेत। त्याही वेळेला कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही। परवा सुद्धा आपण ज्या वेळेला लाईव्ह रिपोर्टिंग करत होतो त्यावेळेला हे पोलीसचे ट्रॅफिक डिपार्टमेंटचे लोक आतमध्ये जाऊ शकले नाहीत, कारण मनोरमा यांनी गेटच उघडलं नाही। त्यांनी माध्यमाची पण हुज्जत घातली। जर त्या वेळेला ह्या मंडळींना कुठेतरी पायाबंद घातला असता तर आता ज्या पद्धतीच्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या आल्याच नसत्या। पण हा जो व्हिडिओ आहे हा 2022चा आहे। त्याच्यामध्ये दिसतं आहे की मेट्रो अधिकारी आणि ट्रॅफिकचे पण पोलीस अधिकारी दिसतात, त्यांच्याशी त्या वाद घालतात। मला नव्याने बऱ्याच गोष्टी कळाल्यात। म्हणजे मनोरमा खेडकर या थेट ग्रामपंचायतीला सरपंच पदासाठी उभ्या होत्या आणि त्यावेळेला समसमान मतं पडली। त्यावेळेला चिठ्ठी काढून वगैरे त्या सरपंच झाल्या। त्या निवडीबद्दल काही प्रश्नचिन्ह आहेत। सगळ्यात धक्कादायक काय प्रज्ञा, ज्या गाडीचा वाद आहे त्या गाडीवरती 21 वेळेला चलन फाटलेलं होतं आणि 28,000 रुपयाचा दंड होता, तोही दंड वसूल केला नाही। तर मनोरमा खेडकर यांची जी काही मनोवृत्ती आता ह्या व्हिडिओतून आपल्याला समोर दिसते आहे, थोडासा अँबियन्स पण आपण प्ले करू, दिसतंय की त्या सरळ सरळ धमकावणीच्या भाषेमध्ये बोलतायत। तर ह्या प्रकारची जर आज कोणाला मुजुरी वाटत असेल तर त्या मुजुरीला पायबंद घालण्यामध्ये यंत्रणाच कमी पडल्या। त्यावेळेला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी का नाही गुन्हा दाखल केला? त्यावेळेला पोलीस कर्मचाऱ्यांनी जसं सर्वसामान्यांच्या विरोधात वागतात तसं का नाही वागले? तर आता हे व्हिडिओ जे बाहेर येत आहेत त्यानंतर वर्ष दीड वर्षानंतर गुन्हे दाखल होणं हे एक प्रकारे व्यवस्थेचं फेल्युअर आहे की पोलीस हे शेतकऱ्यांना सरळ हातात पिस्टल घेऊन ज्या वेळेला कुणीतरी धमकावतं आहे त्यावेळेला गुन्हा दाखल करत नाहीत। माध्यमामध्ये बातम्या आल्यानंतर मग तुम्ही शोधाशोध करता। सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अरुण भाटिया साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटली की आताही गुन्हे दाखल होत आहेत, अटक का नाही होत आहे? आताही पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये सुहास दिवसे जिल्हाधिकारी ज्यांनी 26 पानाचा अहवाल पाठवला, ते गुन्हा का नाही दाखल करत? जे व्हिडिओ जुने दाखल आलेले आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। आता सुद्धा आपण थोडासा अँबियन्स प्ले करू की त्या कशा पद्धतीने हुज्जत घालतात। अगदी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ आपण बघूयात, काय नेमक्या स्वरूपात हुज्जत घातली जाते। मात्र कुणाचा तरी वरद हस्त आहे असंही म्हणायला खरं तर वावे। काय हुज्जत घालतायत बघा। तुम्ही काय दांडेन कुराडेन घेऊन येताय म्हणजे काय? नागरिक आहे का? तुमचं काम बोलायचं, तुमचं काम नाही का बोलायचं? तुम्हाला सांगा, तुमचं काम नाही का? ते माझं काम आहे का? बडबड करताय। ते माझं काम आहे का ते? मग आम्हाला आले तर तुम्ही थांबताय का बोलणं? मग तुमचंच चाललंय तिकडं। तुम्ही काय दांडे